विजय पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा आमदार विजय झाले उमेदवार निघाले त्याची भव्य राज्यात शेअर सध्या झालं. मी सध्या देशीपासून संपूर्ण शेतात रविवारा त्याची विशेष निवडणुकाला या ठिकाणी आल्या आणि हा वेगळा आनंद सध्या देतात. हजारो संघटनेने भारतीय जनता पार्टीचे हिंदुत्ववादी संघटनेचे असणारे कार्यकर्ते हत्यार आणि सहभागी झाले असून परंपरा शहरात विभाग कोणत्याही प्रकारची परमिशन नसताना यावेळेस परंपरा शहरातून हे रॅली निघाली आणि या रॅलीचा हा वेगळा आनंद तुम्ही बोलताना गावात नाही आणि हा एक वेगळा आनंद सध्या या ठिकाणी पाहत करत आहे. आणि या आनंदातला हा क्षण या ठिकाणी पाहत असाल त्या हजारो संघटनेचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या कार्यकर्त्यांच्या आजच्या या सहभागी झाले एक वेगळा आनंद होता. भरपूर दिवसाची इच्छा होती की भारतीय जनता पार्टीचा उमेदवार या ठिकाणी विजय आणि तो या ठिकाणी विजय झालेला आणि त्याचे आणि आज महासभा या ठिकाणच्या सुप्रसिद्ध पत्रकार आमच्या ताई लाडक्या बहिणीने दिली साथ आणि पुऱ्या महाराष्ट्रात म्हटलं महाविकास आघाडीले बरोली म्हटलं महायुतीनं मात काय म्हणणं आहे तुमचं सांगा जरा सर. लाडली बहनों के लाडले भाई का विजय तो निश्चित ही था और ये उनका ही नहीं तो जनता का भी विजय 25 साल बाद आज अचलपुर में भगवा लहराए और गुलाल लगाए. भारत माता की हा उत्साह आहे बाया ताईने तर भरपूर काही बोलायचं होतं पण त्याची मर्यादा असतात कारण 25 वर्षानंतर पहिल्यांदा जात आणि ह्या ज्या दिसून राहिल्या त्या सौभाग्यवती प्रवीण तावडे आहेत. आता कसा विशेष म्हणजे त्या कोल्या काकाचे सरपंच आहेत म्हटलं आता त्याचे घरचे माणसं आता माणूस झाले सरपंच आपले सरपंच झाले आता आमदार झाले आता तरी घरचे काम धंदे ते सांगताल का तुम्ही. ते घरच्यासाठी नाही आहे बाहेरच्यासाठी आहे समाजासाठी आहे ते समाजाचा विकास करायसाठी आहे. बरं मला एक सांगा आता कसं आजकालची परिस्थिती असं आहे की माणूस बाहेर गेला घरचं तेल सर्व फोन करते काय तेल सर्व ना तर तुम्ही आज लोकांसाठी फोन केला का भाजीपाला सरला गहू सरला असं आज लोक फोन केला का नाही. मी करून घेते सगळे तो आता विनोदाचा प्रश्न आला आज या आपल्या लहानचुकल्या खेळातला माणूस मी तुमच्या घरी आला बाबा मस्त 12 खांबाचं तुमचं जोत्याचं घर आहे मस्त एकदम झाडाचं घर आहे. प्रवीण भाऊ आता आमदार झाले काय नेमकं शब्दात कसं वाटून राहिलं नेमकं. एक नंबर खूप आनंद झालाय खूप आनंद झालाय सगळ्या मोठ्यांचा त्यांना आशीर्वाद मिळालाय. बरं ताई आता गोष्ट अशी आहे एक विनोदाचा विषय आपण आणखी करू तसा लय मोठ्या अपेक्षेनं लाडक्या बहिणी भाऊच्या मागे राहिला तुम्हाला खरंच वाटतं का की प्रवीण भाऊ आमदार होतील ना तर का निवडणूक लढणार काय होते का नाही होत. नाही मला विश्वास होता की लाडक्या बहिणी जेव्हा त्यांच्या मागे आहे त्यांच्या सोबतीला तर त्यांचा विजय होणारच आहे.